आज शिवसेना शिंदे गट व इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विजेच्या लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करून सुरळीत वीज पुरवठा करण्याबाबत अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सांगली विभाग यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले की सध्या मिरज तालुका व परिसरातील ग्रामीण भागांमध्ये वारंवार होणारे विजेचे लोड शेडिंग, अनियमित वीज पुरवठा तसेच कमी दाबाने वीज मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात। शेती हंगाम सुरू असताना पिकांना वेळेवर पाणी देणं अत्यंत आवश्यक आहे, मात्र सततची वीज कपात व रात्री अपरात्री दिला जाणारा वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मोठा मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळेला दिवसभर वीज नसल्याने मोटर पंप बंद राहतात, परिणामी ऊस, भाजीपाला, फळबाग तसेच इतर पिकांचं मोठं नुकसान होत आहे। रात्री उशिरा वीज झाल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावं लागतंय। सर्पदांच्या अपघात तसेच वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होतोय। याशिवाय कमी दाबामुळे मोटारी जळणे, ट्रान्सफर निकामी होणे अशा समस्या देखील वाढत आहेत। यासाठी ग्रामीण भागातील अनियमित लोड शेडिंग त्वरित बंद करावे, शेती पंपासाठी नियमित पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा, दिवसात ठराविक वेळेत वीज देण्याचे नियोजन करावे, खराब ट्रान्सफॉर्मर विद्युत यंत्रणेत तातडीने दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्व सूचनेसह उपलब्ध करून द्यावे अशा व अन्य मागण्या करण्यात आल्या। यावेळी अधीक्षक अभियंता यांनी वरील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिले। याप्रसंगी शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे, विजय तात्या पाटील, विलास देसाई, प्रदीप सावंत, अजित शेजूळ, तुषार खांडेकर, संजय लिंबिकाई, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव सकपाळ, शमशेर नदाब, डॉक्टर अमोल कोळी, मनोहर होनमोरे, कपिल कबाडगे, नेमिनाथ शेडबाळे, प्रदीप पुजारी, पैलवान मोहन शिंदे, सौरभ मोरे, विद्याधर कांबळे, प्रतीक संकपाळ, महावीर मंगसुळे, अमोल थोरवे, कृष्णात झेंडे, इस्माईल कुर्णे, ओंकार नलावडे, कपिल देशमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। आज आपण मिरज पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांच्या समवेत माननीय मेहता साहेब, अधीक्षक अभियंता प्रभारी यांच्याकडे शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन इथं आलो होतो। मेहता साहेब इथं सांगलीहून मिरजमध्ये उपस्थित आहेत, त्यांचं खरं तर स्वागत। आणि आज जे शेतकऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता आलेले आहे भार नियमनामुळे, त्यांची निवेदन आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांवरून देतोय। आणि मेहता साहेबांनी त्याचे सर्व आमच्या समस्या जाणून पण घेतलेले आहेत की पूर्वी 8 तास आम्हाला शेतकऱ्यांना पूर्ण वेळ लाईट मिळत होती, वीज मिळत होती शेतकऱ्यांना, परंतु त्यांचं काही कारणाने 6 तासावर केली। परंतु आम्ही या 2-3 दिवसामध्ये पाहिलं की 6 तास केल्यानंतर सुद्धा काही भागामध्ये 2-2, 3-3 तासमध्ये 6 तासामध्ये सुद्धा लोड शेडिंग व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांची खूप गैरसोय। एवढा तीव्र उन्हाळा, टंचाईचे दिवस आणि पूर्व भागामध्ये असणाऱ्या फळबागा, असणाऱ्या पालेभाज्या आणि शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत होती। आम्ही शेतकऱ्याच्या वतीने निवेदन साहेबांना दिलेलं आहे की आपण जे भारनियमन 6 तास केलेलं आहे ते पूर्वीप्रमाणे 8 तास करावं आणि 8 तास तरी पूर्ण क्षमतेनं लाईट त्याच्यामध्ये लोड शेडिंग होणार नाही, ट्रिप होणार नाही, ह्याची दक्षता घ्यावी। साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून 2-3 दिवसात सुधारणा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर वादळी वारा, पाऊस याच्यामुळं बऱ्याच वेळेला तारा तुटतात, पोल पडत आहेत आणि त्यामुळं 8-8, 10-10 दिवस लाईट मिळत नाही काही भागामध्ये। तर तेही असे काही आता दिवस वादळी वाऱ्याचे आहेत, तर तात्काळ ती लाईट त्या दिवशी 2 दिवसात 1 दिवसात ती सुरू करून परत त्या भागात द्यावी। खरं तर साहेबांनी खूप पॉझिटिव्हली आम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की 2-3 दिवसामध्ये भारनियमनाचा विषय मार्गी लावून जो वेळ आहे शेतकऱ्यांना, अपरात्री काही प्रॉब्लेम झाले, काल परवाच आपल्या गुंडेवाडीमध्ये घोणसारखे दंश होऊन एका महिलेला म्हणजे जीव गमवायची वेळ आली होती। असे बरेच शेतकऱ्यांच्या आता प्रश्न निर्माण व्हायला आहेत रात्रीच्या लोड शेडिंगमुळं, तो दूर करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधव, माझे मित्र, सहकारी यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। मेहता साहेबांनी ते स्वीकारून वरिष्ठांशी चर्चा करून भारनियमन लवकरच हे भार जे आहेत ते पण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं आपल्याला वीज पुरवठा करण्याचं आश्वासन केलेलं आहे। आणि तो आपल्या हा जो प्रश्न आहे हा फक्त मिरज मतदारसंघापुरताच नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावरती, उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आज संध्याकाळीच त्यांची पंढरपूरला भेट आहे माझी, त्यावेळेस हा संपूर्ण विषय शेतकऱ्यांचं निवेदनची कॉपी मी त्यांच्याकडे देतोय। आणि हे निवेदन देऊन हा जो प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रावर आता आलेला आहे, तो शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही दूर करण्याचा नक्की प्रयत्न करतो। मी मेहता साहेब आणि माझे सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद देतो।